आहे पाठ संध्याकाळी बेदा करू शकता तुम्ही आयडिया पोलीसचं आय कार्ड घालून फिर. हॅलो एव्हरीबडी, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो ॲज आय टोल्ड यू इन द लास्ट ब्लॉग जो की शॉर्ट ब्लॉग होता आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की सकाळीच आम्हाला प्री वेडिंग शूटसाठी निघायचं आहे. त्यामुळे वहिनीसुद्धा आमच्या सिटीला आलेल्या आणि त्यानंतर आम्ही सकाळी निघालेलो. बट आम्हाला खरंच लेट झालेलं बिकॉज आम्हाला आय थिंक 5 वाजेला निघायचं होतं. बट आम्हाला निघताना 7 तरी वाजले असणार. दॅट्स वाय वी गॉट सो मच लेट. आणि पार्थ झोपला होता त्यामुळे त्याला मी तसंच उचललं झोपेतून आणि त्याला घेऊन आले मी सोबत. तो बघा जांभळ्यासुद्धा देत आहे, म्हणजे त्याची झोप पूर्णपणे सुद्धा उघडली नव्हती. इथं सनराईज झालेला आहे आणि वहिनीची आम्ही वाट बघत होतो की कधी वहिनी मेकअप करून पुन्हा इथं येणार आहे. बट वहिनीसुद्धा लेट होती त्यामुळे आम्ही वहिनीचा वेटच करत होतो. सो अजूनपर्यंत वहिनी इज नॉट हिअर. आम्ही पार्थसोबतच खेळत आहोत, टाईमपास करत आहोत की वहिनी कधी येणार आहे. अँड फायनली वेट संपल्यानंतर वहिनी आली खाली आणि बघू शकता तुम्ही वहिनीसुद्धा खूप घाईमध्ये आहेत. आम्ही कारण घाईच करत होतो, भाऊसुद्धा खूप घाई करत होता. अँड त्यानंतर आम्ही जायला निघालो. तुम्ही बघू शकतात म्हणजे एरिया कसा आहे, शेती वगैरे आहे तिथं, म्हणजे विलेज एरियाच्या आसपास आम्ही ठरवलेलं की शूट करू. तर आम्हाला खूपच लेट होत होतं आणि फर्स्ट प्रॉब्लेम असा झाला आमचा की जिथं आम्ही शूट करणार होतं ती हेरिटेज साईड होती आणि तिथं आय थिंक बॅन करून टाकलेलं व्हिडिओ शूट करायला वगैरे. सो आम्ही डिरेक्टली आमच्या रिलेटिव्हच्या घरी गेलो तोपर्यंत, कारण कुठे शूट करायचा काय नाही ते आम्हाला ठरवताच येत नव्हतं. म्हणजे इट वॉज काइंड ऑफ व्हेरी डिफिकल्ट टू अस. म्हणजे वेळेवर जर प्लॅन कॅन्सल होणं आणि लोकेशन चेंज होणं, इट वॉज नॉट इझी फॉर अस. बट फायनली वी गॉट अ लोकेशन. जायचं ना, बघ मामा शूट करतोय, कसा शूट करतोय छान छान. ते बघ मामा चालला, हे बघ काय पाहिजे मामा. येतोय आम्ही, चालतो पुढे. ए चल पार घेते, चल मामा चाललाय, चल लवकर. पूर्णाचा संगम आहे ना. ओके, गॉट द लोकेशन विच वॉज द एन्शियंट टेम्पल्स. आणि आम्ही तिथं प्री वेडिंग शूट करण्याचं ठरवलं. म्हणजे जितके आमचे शॉर्ट्स येतील तिथं ते आम्ही घेण्याचं तिथं ट्राय केलं. बट ते इतकं इझी नव्हतं ते, कारण लोकेशन हे परफेक्ट पाहिजे प्री वेडिंग शूटसाठी. आणि त्यामुळे म्हणजे भरपूरच आम्हाला डिफिकल्टीज आणि प्रॉब्लेम फेस करावे लागले. आणि ऊनसुद्धा होत होतं, तुम्हाला माहितीच आहे उन्हाळा सुरू आहे त्यामुळे ऊन किती तापणार आहे. तर आम्हाला आमचा शूट हा 10 वाजेच्या आत कंप्लीट करायचा होता, जो की मॉर्निंग शूट होता. त्यासाठी भाऊ वहिनी तिकडे पोजेस वगैरे काय त्यांचं प्री वेडिंग शूटचं शॉर्ट्स देत आहेत आणि मी पार्थला इथं फिरवत आहेत. म्हणजे टेम्पलमध्ये काय काय बघण्यासारख्या गोष्टी आहेत मी त्याला सांगत होते की इथं ये आणि बघ हे काय आहे. म्हणजे त्यालासुद्धा काहीतरी नवीन फिरायला मिळणार होतं आणि बघायलासुद्धा मिळणार होतं आणि ते त्यांच्या डेव्हलपिंग माइंडसाठी चांगलं आहे. त्यामुळे मी त्याला असल्या काही गोष्टी नेहमीच शिकवत असते आणि सांगतसुद्धा असते. तुम्ही बघू शकता तो कसा बघत आहे, म्हणजे नवीन काहीतरी त्याला शिकण्यासाठी मिळत आहे तर तो किती एक्साइटमेंटली बघत आहे मध्ये की काय आहे काय नाही. तर आमचे सगळे सहकारी इथं बसलेले आहेत, म्हणजे त्यांनासुद्धा काहीतरी बोर होत असणार. बट काही ना काही आम्ही करत होतो बिकॉज शूट तर दुसरीकडे चालू होता त्यामुळे आम्हाला टाईमपास करणं हे गरजेचं होतं. आणि इथंच म्हणजे लोकेशन हे बघितलं, इथं नदी होती खाली, तीसुद्धा खूप छान होती, म्हणजे ब्युटिफुल होता सगळा व्ह्यू. आफ्टर रीच ॲट द सेकंड लोकेशन, जे की तुम्ही बघू शकता ते सेकंड लोकेशन होती आमची आणि तिथं आम्हाला दुसऱ्या टेम्पलचा शूट घ्यायचा होता. आणि मी इथं पार्थसाठी मॅगी बनवून आणलेली सकाळीच, कारण दुसरं काहीच अवेलेबल नव्हतं आणि बनवतासुद्धा येणार नव्हतं बिकॉज टाईमच नव्हता. त्यामुळे मॅगी मी त्यांना नेहमी खाऊ नाही घालत, बट आज आम्हाला त्या सिच्युएशनमध्ये निघावं लागलं, त्यामध्ये मला ते बनवायचं गरजेचं होतं. आणि मी त्याला इथं फोर्स करत आहे खाऊन घेत आहे तरी, बट तो फिरण्यातच इतका बिझी होता बिकॉज त्याच्यासाठी हे सर्व लोकेशन वगैरे नवीन होतं काहीतरी आणि निसर्गामध्ये होतं सर्व, त्यामुळे
त्याला असं काही ना काही नवीन गोष्टी वाटत होत्या. बसू आपण इकडे, खाऊन घेऊ आधी. इथे खाऊ. हे पार्थ गरम होते ना उन्हाचं भरपूर. अजून रिटेक सांगितलं वाटतं त्याने ना. असं नाही प्यायचं. हाय 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 पी तू पाणी. असं नाही प्यायचं, असं प्यायचं. मला पण प्यायचं पाणी. हा बस आपली वेटिंग मध्ये है ना. पण परेशान करतो पार्थ आता. आणि पार्थ इकडे पडतोय तिकडे पडतोय. बिकॉज इट इज अ न्यू प्लेस, दॅट्स वाय पार्थ इज वॉन्डरिंग हिअर अँड देअर. पाणी मला पिऊ द्या आधी पाणी. बाबा चला दुसऱ्या कोणाकडून काहीतरी मिळो की नको मिळो, बट माझ्या पिलूकडून आज आम्हाला फुलांचं वाटप होत होता. तर ही ती फुलं आहेत जी आम्ही प्री वेडिंग शूटसाठी आणलेली. म्हणजे आम्हाला काहीतरी फुलांचं काम पडणार होतं, त्यामुळे आम्ही 2-3 प्रकारची फुलं आणलेली. बट पार्थला ती फुलं दिसली आणि पार्थने तो हट्टच केला की मला ती फुलं हवी आहेत, म्हणून त्याने तिथली गुलाबाची फुलं वेचून आणलीत. आणि त्याने मलासुद्धा फूल दिलं आणि माझ्यासोबतची होती तिला पण फूल दिलं. आणि तरीसुद्धा तो फुलंच मागत होता, त्यामुळे आम्ही ती फुलंच लपवून ठेवली शेवटी. ओके, इथं भाऊ आणि वहिनी पुन्हा शूटिंग करून रिटर्न येत आहेत. आणि आम्हाला भूक लागलेली, त्यामुळे आम्ही तिथून काहीतरी थोडंसं पॅकेट्स फूड वगैरे आणले. बिकॉज तिथं काहीच अवेलेबल नव्हतं, म्हणजे जेवणाचंसुद्धा काहीच अवेलेबल नव्हतं. त्यामुळे ज्याच्यामध्ये आम्हाला पोट भरता येईल त्या गोष्टी आम्ही घेतल्यात. आणि आम्ही पार्थ आणि मी झाडाखाली सावलीत मस्तपणे बसून राहिलो. खरंच खूप भूक लागून गेलेली, कारण वेळच तितका झालेला. म्हणजे काहीतरी 12-1 वाजेचा वेळ असणार. आणि आम्ही नाश्तासुद्धा काहीच केलेला नव्हता, नाही आम्ही चहा घेतलेला होता. त्यामुळे येस, फीलिंग सुपर हंग्री. आणि ते तरी बाळ आहेत, म्हणजे त्याला खूप भूक लागून जाणार ऑब्वियसली. तर आम्ही इथं डिस्कशन करत आहे. येस, वी आर हॅविंग डिस्कशन की काय करायचं आहे पुढे, कारण आम्हाला काही सुचतच नव्हतं. बिकॉज लोकेशनच काहीतरी म्हणजे नव्हत्याच अवेलेबल. त्यामुळे आम्ही सर्वजण म्हणजे विचारातच पडलेलो. एव्हरीबडी वॉज हॅविंग डिस्कशन्स. आणि इथं त्यांना आउटफिटसुद्धा चेंज करायचे होते, बिकॉज त्यांना दुसऱ्या आउटफिटवर शूटसुद्धा करायचा होता. तर तोसुद्धा प्रश्न होता, तर ते सुद्धा आम्ही डिस्कशन करत होतो. ओके, तर हे प्री वेडिंग शूटमधले थोडेफार शॉर्ट्स आहे जे की तुम्ही बघू शकता बिहाइंड द सीन्स म्हणून. वी आर शूटिंग हिअर. म्हणजे आम्हाला भरपूर वेळ झालेला आहे. आता दुपारचे वाजलेले आहेत, 12च्या पुढचा वेळ झालेला आहे. आणि स्टील दी शूटिंग इज कंटिन्यूड. आय डोंट नो तुम्हाला दिसत आहे की नाही कॅमेरामध्ये, बट येस, शूटिंग इज स्टील कंटिन्यू. बस आता आमचं बस शूट होऊन आम्ही निघणार आहोत. म्हणजे आमचा ब्रेक होणार आहे आता. जस्ट वी आर टेकिंग ब्रेक फ्रॉम द शूट. देअर आफ्टर वी विल कंटिन्यू इन द इव्हिनिंग. म्हणजे आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही कंटिन्यू करणार आहोत. तर आम्ही जेवण वगैरे करून आलो, त्यानंतरचा हा शूट आहे. म्हणजे हा शूट असणार दुपारच्या 4 वाजेच्या आसपास असणार, बट आय डोंट रिमेंबर इज परफेक्टली. इथं पार्थ आणि आम्ही खरंच खूप बोर झालेलो. आणि वी ऑल वेअर वेटिंग की वहिनी भाऊ कधी येणार आहे शूट करून, बिकॉज आम्हाला दुसरीकडे सुद्धा जायचं होतं. आणि आम्ही तिथं दुसऱ्या लोकेशनवर गेलो आणि तिथं बरं म्हणजे आमचं इट वॉज अवर गुडनेस की तिथं परफेक्ट प्लेस सापडला आम्हाला वहिनीच्या मेकअपसाठी. अँड हिअर इज द लोकेशन इन फ्रंट ऑफ यू. ते मी जास्त रेकॉर्ड करू नाही शकले, बिकॉज मला म्हणजे खूप टायर्डनेस फील होत होता. दॅट्स वाय थोडीशीसुद्धा एनर्जी माझ्यामध्ये उरलेली नव्हती. आय वॉज लाईक मी कधी घरी पोचणार आहे. त्यामुळे मी थोडेफार शॉर्ट ते रेकॉर्ड केलेले तुम्ही बघू शकता. दिस लोकेशन वॉज सो ब्युटिफुल. आणि सनसेटचा वेळ होता, त्यामुळे खूप छान दिसत होतं. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू लाईक द व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब टू द चॅनल. बाय बाय, टेक केअर.